गुड इव्हनिंग एव्हरीवन. मिशन टीईटी 2025. 23 नोव्हेंबर ही परीक्षेची तारीख आली आहे. उद्या 15 तारखेपासून आपण हे फॉर्म भरायला सुरुवात करू शकतो आणि 15 तारखेपासून पुढे 3 तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरण्याची डेट आपल्या त्या कालच्या जी आर मध्ये तुम्हाला दिलेली दिसून येते. 15/9 ते 3/10/2025. मिशन टीईटी टेस्ट सिरीज बॅच सेकंड आपली सध्या प्रवेश बॅच सेकंड मध्ये ग्रुप 2 गुरुजी 2 मध्ये चालू आहेत. आज रात्री 12 पर्यंत जेवढे प्रवेश होतील तेवढे प्रवेश आपण ग्रुप 2 मध्ये घेणार आहेत. आपण असं म्हटलं होतं की ग्रुप 2 मध्ये 100 घेऊया, पण 100ची कॅपॅसिटी जवळपास पूर्ण होत आलेली आहे. पण नंतर असं ठरवलं की रात्री 12 पर्यंत आज जेवढे होतील तेवढे बॅच 2 ग्रुप 2 टीईटी टेस्ट सिरीज मिशन टीईटी टेस्ट सिरीज याच्यात प्रवेश सुरू आहेत. 499 88 06 59 70 47 या पूजा मॅडमच्या नंबरवर हा नंबर तुमच्या सर्व ग्रुप्सला आता जिथे जिथे लिंक पाठवली तिथं आहे. नंबर व्यवस्थित हे करून घ्या. नाव काय येते व्यवस्थित कन्फर्म करून घ्या. जास्त कॉल खूप येत असल्यामुळं सगळ्यांनाच कॉलवर उत्तर देणं शक्य नाही, म्हणून ही डाऊट वरचं सेशन आहे. इथे तुमचे फक्त डाऊट विचारायचे, काहीही डाऊट असू द्या. म्हणजे गणिताचं सेशन, काय गणितात काय अडचण आहे, विषय काय असतात इथपासून. आपण या टेस्ट सिरीज गुगल फॉर्म्सच्या आहेत. 150 टेस्ट सिरीज आहेत गुगल फॉर्मच्या. 20 20 30 30 प्रश्न आहेत. आता समजा 10 प्रश्न असतील, कोणा 20 गुण दिले असतील त्याला, तर काळजी करू नका. 10 प्रश्न सोडवा, एका प्रश्नाला 1 मार्कच आहे. तिथं 2 जरी दिले असले तुम्हाला गुगल फॉर्मवर एखाद्यानं, मी पण 2 2 मार्क दिलेत. कसं करता? पण परीक्षेत एकच मार्क आहे एका प्रश्न, हे लक्षात घ्या. नाहीतर उगाच इथं सरनं 2 2 दिले होते, मग तिथं कसं, असं काही करू नका. 2 2 मार्क जरी दिले असले प्रश्नाला, एका प्रश्नाला 2, 20 प्रश्न असले तर 40 मार्कापैकी जरा बरं वाटतं म्हणून. पण 2 मार्काला एक प्रश्न नाही, एका मार्काला एक प्रश्न आहे. हाही डाऊट आहे बरं का. टेस्ट सिरीजच्या मुलांना जे काल जॉईन झालेत त्यांनी पाहिलं असेल की आपण बॅच 2 ला पण बरंच मटेरियल सकाळी सकाळी आज पाठवलेलं आहे. उद्याच्याला पुन्हा एकदा रिपीट होईल तेवढा त्रास एकच दिवस होतो, उद्याचा दिवस. कारण की मी आज पाठवणारच नव्हतो, पण तिथं ऍडमिशन काहीतरी 70+ झालेले होते ऑलरेडी. म्हणून म्हटलं एवढ्या मुलांनी काय करायचं, तर हे पाहावं. ते मटेरियल पाठवलंय. जे उशिरा जॉईन झाले सकाळी ते 2 2:30 वाजता पाठवले, जे तिथून पुढे जॉईन झाले त्यांनी पण काळजी करू नका. रात्री 12च्या नंतर तुम्हाला पण जे मटेरियल आहे, पीडीएफ आहे, ते मिळतील. आणि एकाच दिवशी नाही, रोज थोडं 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 असं मिळत जाईल, स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप. तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी यातून प्रेरणा घेऊया हे सदर पण आपण चालू केले. रोज एक रेकॉर्डिंग इंग्लिशचं हे पण आपण चालू केले. काही जणांना इंग्लिश पासून बाजूला होता येत असलं तर मराठी आणि हिंदी देखील घेऊ शकतात, ते पण पहा. आपण टेक्निकल काय त्याचा अभ्यास आहे तर तो पण अभ्यास तुम्ही सर्वांनी करा. तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी सांगा. टेस्ट सिरीजच्या मुलांसाठी आपण फ्री लाईव्ह सेशन्स घेतो सर्व विषयाचे, आणि सर्व शिक्षक हे ते फ्री लाईव्ह सेशन घेणारे आहेत. बऱ्याच जणांना असं वाटतं की सर मग फक्त टेस्ट सिरीजची मुलं का? तर ती जर मुलं, आता समजा ही 500 मुलं होतात पुढच्या 2 3 दिवसामध्ये, 500च आपलं कॅपॅसिटी आहे, आणि 500 जर मुलं टेस्ट सिरीजची बसत असतील तर आपण लाईव्ह सेशनची लिंक ही सर्व ग्रुपवर टाकत नाही, तर टेस्ट सिरीजच्या ग्रुपवर टाकतो. शिकवायला स्टार्टिंग सोमवार पासून किंवा जास्तीत जास्त उशीर झाला तर मंगळवार पासून करणार. सचिन सर म्हणून गणित शिकवणारे तर रोज शिकवणारे सर, गणित लय मार खाते म्हणायला लागलात ना, तेच. आणि गणिताच्या स्ट्रिक असलेलं आमचे मित्र आहेत, नरवणे सर म्हणून. खूप साऱ्या ट्रिक्स त्यांच्या युट्यूब चॅनलवर आहेत, तुम्ही नुसतं जाऊन सर्च करा, मी तुम्हाला पाठवतो पण. अं, ते चॅनल तुम्हाला मदत होईल गणितासाठी. माझं नाव सांगा हवं तर, आमची चांगली मैत्री आहे. अं, तर ते तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल. आता दुसरी गोष्ट जी आहे ती क्लासची तर सांगितली, लाईव्ह क्लासची तुम्हाला लाईव्ह क्लास होणार आहे. एक जण प्रश्न विचारला की सर ते घटक वाईज, घटक वाईज नाही, आपले विषय वाईज आहेत, त्यातले सगळे घटक आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो, सगळे होतात का? नाहीच होणार. 60 दिवसात कसे होतील? मग त्यासाठी काय करायचं सर? आपण 5
तुम्हाला सांगितले. एक मिनिट कॉल. विजय कांबळे सर आपल्यासोबत आलेले, 2च मिनिटं. विजय कांबळे सर, तुम्ही हँड रेस करा, तुमच्या नावाला टच करा आणि त्याच्यावर खाली रेज हँड म्हणून नाव येते, त्याला रेज हँडला क्लिक करा. तोपर्यंत मी यांना सांगतो. 5 सोर्स तुम्हाला सांगितले. एक, आपण सिलेबस बघितल्याच्या नंतर रेफरन्स बुक तुम्हाला पाठवलेत, नोट्स पाठवल्यात, रेफरन्स बुक पाठवलेत, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, शालेय पुस्तकं, नोट्स पाठवल्यात. समजा मराठीच्या नोट्स आहेत, मानसशास्त्राच्या नोट्स आहेत, तुम्हाला पर्यावरण शास्त्र आहे, इतिहास, भूगोल आहे, विज्ञान आहे, तर ह्या नोट्स पाठवल्या. तुम्हाला मी सांगितलं होतं की डिजिटल साक्षर नावाच्या चॅनलचे आपण प्लेलिस्ट पाठवू. ते आपण काही प्लेलिस्ट मी पाठवल्यात, बऱ्याच राहिलेले आहेत. युट्यूब चॅनल विवेकानंद क्लासेसचं तुम्ही युट्यूब चॅनल गेलेल्या वर्षीची प्लेलिस्ट पहा टीईटीच्या. त्याच्यात मला वाटतं जवळपास 100 लेक्चर्स तिथं आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन करा, या सगळ्या गोष्टी तिथे मिळतील. आणि नाममात्र शुल्क आहे फक्त 499. आणि महाराष्ट्रातून खूप विद्यार्थी या सिरीज मध्ये जॉईन आहेत. परत तुम्हाला सांगतो, आम्ही कोणतेही क्लासवाले नाहीत, आमची ब्रँच कोठेही नाही, आमचं कोणतंही ऍप नाही. आपण झूम ऍपवर लाईव्ह सेशन सर्व शिक्षकांसाठी घेतो. मिशन टीईटी हे शिक्षकांनी शिक्षकांसाठी चालवलेली एक चांगली मोहीम आहे. इथं मी जरी तुम्हाला समोर दिसत असलो रामशेठ सर म्हणून, तरी हे एका जणांचं काम नाही, तर ह्या मिशन मध्ये खूप सारे शिक्षक जोडले गेलेले आहेत. हळूहळू एक 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 तुमच्या समोर येऊन, तुमच्या सोबत समोर येऊन मार्गदर्शन करणार आहेत. आता आज तुमच्या समोर विजय कांबळे सर आहेत. विजय कांबळे सरला मी अगोदर काय करतो, को होस्ट करतो. विजय कांबळे सर तुम्हाला को होस्ट केलंय. आता तुमचं माईक तुम्हाला चालू करता येतं, मी तसं अनम्यूट करा म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट केली, करा. हे कोणी, आता हे 13818 विजय कांबळे सर तुम्हाला बघू. आणि सर विजय आवाज कांबळे येतो ना? सरला, येस, आवाज येतोय क्लिअर, तुम्ही दिसताय. आडवा कॅमेरा करा, उभं केलं की असं अर्ध दिसतंय. आडवा कॅमेरा ओके. छान दिसतंय. येस 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 येस. आवाज येतोय माझा सगळ्यांना? येस येस, आवाज येतोय. आणि हे चॅट बॉक्स मध्ये जे छोटे छोटे डाऊट्स आहेत, ते डाऊट्स हे विद्यार्थी विचारतील, त्यांना तुम्ही त्यांची उत्तरं तुम्ही द्या. मराठीचं मार्गदर्शन किशोर जाधव सर आणि विजय कांबळे सर हे तुम्हाला करणार आहेत. मराठीच्या संदर्भानं हे दोघंही तुमच्यासाठी तत्पर आहेत. एक शिक्षक नाही तर मराठीसाठी 2 जण आहेत. आता विजय कांबळे सर आणि हा. आपले जाधव सर, या दोघांनी ही विद्यार्थ्यांना त्यांच्या मराठीचं मार्गदर्शन करायचे, त्यासोबत टीईटीचं इतर जे काही महत्वाच्या गोष्टी असतील त्याचंही मार्गदर्शन करायचं. विजय कांबळे सर, तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करू शकता, किंवा मराठीवर फोकस कुठून करायचा, किंवा वाळिंबे सरांचं पुस्तक असेल, 5वी स्कॉलरशिप पुस्तक मराठी असेल मार्गदर्शिका, 8वी स्कॉलरशिप असेल, बाळासाहेब शिंदे सरचं मराठी काल किशोर सरांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना सुचवलं. मी महेश पाटील सर, अमोल पाटील सरांचं पीडीएफ मुलांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे नोट्सच्या माध्यमातून. तर हे मराठीसाठी आवश्यक सोर्सेस तुम्हाला खूप सारे सांगितले. आणि तुम्ही सगळ्यांनी हे टेस्ट पण सोडवायच्या, युट्यूबवर बघायचे. फक्त विवेकानंद क्लासेस नाही तर बाकीचे पण युट्यूबवर तुम्ही बघू शकता. चांगलं चांगलं जिथं जिथं आहे तिथे युट्यूबवर पाहता येईल. लाईव्ह सेशन्स, आपले लाईव्ह सेशन्स फ्री आहेत, तेच लाईव्ह सेशन्स करता येतील. रेफरन्स बुक्स वापरता येतील आणि नोट्स वापरता येतील. 5 सोर्स मी सांगितले, 5ला 5 यूज करायचे. बरेच जण म्हणतात सर तुमची लाईव्ह सेशन केल्यास बसवेल का, तर माझं म्हणणं असतं 5ला 5 हे सोर्स सगळे वापर. विजय कांबळे सर, यू कॅन कंटिन्यू. येस सर. थँक्यू सर. सर्वांना गुड आफ्टरनून. माझं नाव विजय कांबळे आहे आणि मी गेल्या 7 ते 8 वर्षापासून स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये काम करत आहे. मिशन टीईटीच्या माध्यमातून सरांनी तुम्हाला जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध केलेला आहे, त्या प्लॅटफॉर्मवरती मग सगळ्यांचं सरांच्या वतीनं व मिशन टीईटीच्या वतीनं मी सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, काल एक परिपत्रक आलेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये आपल्याला 15 सप्टेंबर ही डेट दिलेली आहे.
आणि 15 सप्टेंबर पासून आपली टीईटीची जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेसंदर्भातला फॉर्म भरण्यासाठी आपल्याला शासनानं त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. आपण सगळे शेफ सरांच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती बऱ्याच दिवसापासून जॉईन असाल, काही जण नवीन असतील. मी बऱ्याच दिवसापासून जॉईन आहे आणि माझा अनुभव आहे की सरांनी आतापर्यंत जे काही गायडन्स तुम्हाला केलेले किंवा आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांना गायडन्स केले त्या विद्यार्थ्यांना निश्चितच त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. मित्रांनो, टीईटीची परीक्षा का द्यायची? टीईटीची परीक्षा आपल्याला का उत्तीर्ण व्हायची? कारण आज आता अलीकडच्या काही या 2-3 महिन्यामध्ये आपण पाहिले बरेच जण म्हणतात की माझा मित्र या जिल्हा परिषदेला लागला, माझा मित्र पुणे जिल्हा परिषदेला लागला, कुणी मनपाला लागलं, कुणी संस्थेवर जॉईन झालं. मित्रांनो, आपण ज्या क्षेत्रामध्ये उतरलोय ते क्षेत्र हे फार पवित्र आहे आणि आपल्याला शिक्षक व्हायचंय आणि शिक्षक होण्यासारखं सगळ्यात मोठं आनंदी क्षेत्र कुठलंच नाहीये. शिक्षकाचं जे काही काम आहे ते ज्ञान देण्याचं काम आहे आणि त्या ज्ञान देण्याच्या कामापेक्षा कोणतंच काम मला वाटतं की मोठं नाही. कारण आपण ज्यांच्यासाठी काम करणार आहोत ते विद्यार्थी ज्यावेळेस आपल्या समोर चिमुकले चिमुकले विद्यार्थी बसतात त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या चेहऱ्यावरचं जे काय आत्मसमाधान असतं ते समाधान आपल्याला शिक्षक म्हणून आपण ज्यावेळेस पाहतो तीच खरी आपली कमाई असते मित्रांनो. टीईटी चा प्लॅटफॉर्म आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे आणि टीईटीची जी काही एक्झाम आहे ती एक्झाम आपल्याला येणाऱ्या 23 ऑक्टोबरला द्यायची आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना संभ्रम निर्माण झालेला आहे की आता परीक्षा तर एवढी जवळ आली आहे आणि माझा सिलेबस कंप्लीट झालेला नाही, मी कुठला सिलेबस पाहिलेला नाही किंवा मला कशी परीक्षा द्यायची हे माहिती नाही. तर मित्रांनो, घाबरून जाऊ नका. राम सरांनी तुम्हाला उपलब्ध केलेला हा जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला निश्चित येणाऱ्या 23 ऑक्टोबरला जी तुम्ही परीक्षा देणार आहात त्या परीक्षेमध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला अनेक विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे टीईटी साठी. त्यामध्ये आपली मातृभाषा मराठी आहे, आपली लँग्वेज इंग्लिश आहे, गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास आहे, मानसशास्त्र ज्याला आपण म्हणतो बालमानसशास्त्र, बालमानसशास्त्राच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला त्या विषयाला व्यवस्थितरित्या हँडल करावा लागणार आहे कारण तो एक महत्वाचा विषय. आपल्याला टीईटी जी द्यायची ती टीईटी देत असताना आपल्याला कुठल्या कुठल्या विषयाची तयारी करायची हे तुम्हाला सरांनी सांगितलं आता. विशेष विजय म्हणजे सर विजय सर हा सर, एकच मिनिट हा. एक 2-4 डाऊट्स आहेत ते तुमचे चालू असतानाच मध्ये डिस्टर्ब करतोय पण तुम्ही पण ते डाऊट्स वर बघत जा. तुम्हाला बरं. त्यातले जे माहिती आहे ते सांगा, नसेल तर मला आवाज द्या. आता बघा इथं हो गणित विषय आहे, मी 2च मिनिटात आवर्त घेतो. परत परत येतोय सा थोडस हो सर. माझ्याला फोकस करतो मी तुमच्या यातला लगेच स्पॉटलाइट तुमचं इकडून इकडे. छोटे छोटे डाऊट्स असतात विद्यार्थ्यांचे, ते डाऊट्स घेण्यासाठी खास आपण हे सेशन तुमचं ठेवलेलं आहे. पेपर 2 मध्ये गणिताविषयी काठिण्य पातळी पेपर 1 पेक्षा वाढलेले असते का? तर याचं उत्तर हो आहे. आ गणित विषय खरंच कठीण वाटते आहे सर. गणित विषयाचे सेशन कधीपासून सुरुवात होते? सचिन सर म्हणून आपल्याकडे आहेत, ते ऑलरेडी शिकवतात 8वी 9वी 10वी साठी. त्यांना इनोव्हेटिव्ह टीचर नावाचा पुरस्कार जस्ट आता पुण्यामध्ये डी वाय पाटील कॉलेजला मिळालाय. सध्या सर पुण्यातच आहेत. लवकरच ती येतील अंबाजोगाईतून ते घेणार आहेत. विजय सर पण अंबाजोगाईतून आहेत. अ, मी स्वतः लातूरमधून तुमच्या सोबत आहे. काल किशोर सर होते जे आता वर्धेला आहेत, नांदेडचे आहेत. मुंडे सर हे परळी अंबाजोगाई तालुक्यातलेच आहेत. परळी आणि अंबाजोगाईच्या मध्ये त्यांचं छोटंसं गाव आहे आणि ते सुद्धा जळगावला शिक्षक आहेत. ते देखील तुमच्यासाठी घेणार आहेत. गणित रोज जवळपास 5 दिवस, आठवड्यातलं रोज म्हणण्यापेक्षा 5 दिवस सेशन्स असणार आहे. खूप छान शिकवतात. TIT ला गेल्या वेळेस आपल्याकडं जे काही मुलं होते त्या खूप साऱ्या मुलांना त्याचा फायदा झाला आहे. ते मुलं आता पुन्हा TIT ला आपल्या सोबत आहेत. TIT ला 700 विद्यार्थी होते आणि TET ला सॉरी ते 700 विद्यार्थी प्लस होते आणि TIT ला पण खूप सारे विद्यार्थी होते, तर त्यांनी शिकवलेलं आहे. गणिताविषयी काही हे करू नका, भरपूर सेशन्स घेणार आहेत आणि रात्री सेशन असणार आहेत, काळजी करू नका. बरेच जण सर 2 वाजता कसं काय सर? अरे बाबा, हा काही क्लासचा वेळ नाही. डाऊट इतके फोन यायला लागले मला विजय सर की हा सर. पेपर कोणता घेऊ इथपासून, तर त्याच्यामुळे हे डाऊट सेशन आपण ठेवलं. तर गणिताचा विषय तुम्हाला सांगितलं मी.
सोमवारी किंवा मंगळवारी असं म्हणलेत मला सर. पण सोमवारीच ते सोमवार म्हटले सोमवार चालू करतात. मंगळवारी जास्तीत जास्त चालू कर सर. आणि मराठीचं सर विजय सर चालू करतील लवकरच, किंवा मग किशोर सर, दोघांपैकी एक जण कुणी जे लवकर प्रिपरेशन तयार होतील तयार तर ते शिकवतील. विजय सरांचं जवळपास शिकवणं 8 वर्षापासून मराठी विषय आहेच, त्याच्यामुळं ते पण चालू करू शकतात. जुने वर्ष निहाय पेपर 1 आणि 2 टेस्ट सिरीज ग्रुपला पाठवा सर. आहेत, लई घाई करू नका. तुम्हाला जेवढं पाठवलंय ते अगोदर व्यवस्थित पहा. जे आज म्हणजे काल 12च्या अगोदर, जे रात्री 12च्या अगोदर जॉईन झाले त्यांनी पाहिलं असेल की जवळपास मी सकाळी तुम्हाला 20 मेसेजेस पाठवले. त्याच्यामध्ये PDF आहेत, काही व्हिडिओज आहेत, आपल्या टेस्ट आहेत कालच्या आजच्या. प्रेरणा मिळावी म्हणून एक छोटासा जितमराम मांजेचा व्हिडिओ देखील आहे 2-3 मिनिटाचा. ह्या गोष्टी पहा. आणि एवढं दररोज थोडं थोडं करा. पेपर आहेत तुमच्या माहिती असतं, ते काय सेंड करायला काही वेळ लागतो, त्याच्यावर पण काम चालू आहे. तर त्या मिळून जातील. जास्त काही करू नका. जर किंवा मार्केटमध्ये जावा, एक छोटंसं पुस्तक पाठीमागच्या परीक्षेवर आधारित घेऊ शकता. कोणते चॅनल मॅथसाठी, माझे मित्र आहेत विजय कुमार नरवणे सर म्हणून, त्यांचं मी तुम्हाला ग्रुपवर पाठवून देईल, दीप टेस्ट सिरीजच्या ग्रुपला. काळजी करू नका, माझ्या सोबत असतात ते नेहमी. पेपर 2 साठी स्पेसिफिक स्टडी मटेरियल आणि टेस्ट सिरीज कसं कळेल. तर पेपर 2 साठी आणि पेपर 1 साठी मी 3 विषय कॉमनच आम्ही केलेत. मराठी असेल, तुमचं बालमानसशास्त्र असेल, किंवा इंग्रजी असेल. तर इंग्रजी काही जण नाही घेतलं समजा, तर तिथं हिंदी असेल, तर हिंदीच्या सगळ्या टेस्ट आत्ता रेडी नाहीत, परंतु 10 एक टेस्ट आहेत रेडी. तर त्याला हरिश्चंद्र मुंडे सर, काल ज्यांचं सेशन झालं, त्यांचं MA हिंदी पण आहे, MEd आहे. आणि ते 2 वेळेस नाही तर 3 वेळेस TIT, 17ची, 22ची आणि आत्ताची 25ची, या सगळ्यांमध्ये चांगले मार्क्स घेऊन ते 2 वेळेस लागलेले आहेत. एकदा संस्थेवर लागलेत विना मुलाखत, आता जिल्हा परिषदला आहेत. ते तुम्हाला मार्गदर्शन हिंदीचं करणार आहेत, शिकवणार नाहीत बरं का, टेस्टचं. आणि सोशल सायन्सच्या टेस्ट पण ते पाठवत आहेत, कालपासूनच त्यांनी पाठवायला सुरुवात केली. माझं पण सोशल सायन्स आहे. ते देखील तुम्हाला मिळेल. त्याचं स्टडी मटेरियल तुम्हाला हळूहळू टाकायला चालू आहे. SC ST साठी टेस्ट सिरीज आहेत का? आहेत की. SC ST इतिहास भूगोलाच्या काल फ्री मधले टेस्ट मी पाठवल्यात. जे टेस्ट सिरीजचे मुलं आहेत ना, त्यांनी पहा त्या फ्री मधल्या. तर मला वाटतं काहीतरी इतिहासाच्या 10-12, भूगोलाच्या 10-12 एवढ्या फ्री मधल्या टाकलेत तुम्हाला. त्या सोडवा ना, आजच्या दिवसात सोडवा. उद्याच्याला अजून काही काही आपल्याला नवीन आहे, रोज नवीन असणार आहे. आणि तिथे एक टीचर नाहीये, 10 जण येतं. तुम्ही ते सगळेजण पाठवतात नंतर हळूहळू. त्यांना 2-3 दिवस द्यावं लागतात वेळ थोडासा. 23 नोव्हेंबर, हो 23 नोव्हेंबरलाच परीक्षा आहे ना. बर सर, व्हॉट अबाउट इंग्लिश मीडियम स्टुडंट्स? each and everything, all notes are in Marathi. What English medium students should do? CDP, social science. इंग्लिश मिडियमच्या स्टुडंट्सला बघा, त्यांनी खूप छान प्रश्न विचारलाय. इंग्लिश मिडियमचे जर नोट्स तुमच्या आता ग्रुपला टाकले ना, तर मराठी मिडियमचे जास्तीत जास्त विद्यार्थी ते गोंधळून जातील. इंग्लिश मिडियमच्यांनी काय करायचंय, लेट्स लर्न नावाचं चॅनल हिमांशी मॅमचं आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही तिथं आपल्या नोट्स डाउनलोड करू शकता. टेलिग्रामला पण आहेत, युट्यूबला पण आहे. दुसरं आहे सचिन चौधरी सर, नॅशनल लेवलचे टीचर्स आहेत, आणि ह्यांचे फ्री फॉर ऑलच आहेत. नोट्स पण आहेत, व्हिडिओज पण आहेत. हे 2च चॅनल बघा, तुम्हाला कशाचीच गरज लागणार नाही. नोट्स तर मिळतीलच तिथं, पण व्हिडिओज पण आणि प्लेलिस्ट चेक करा. हे दोन्ही चॅनल बघा. लेट्स लर्न हिमांशी मॅम जास्त बोलतात, पण खूप छान बोलतात. माझं सीटेट क्रॅक आहे, मी असेच काहीतरी व्हिडिओ पाहिले होते आणि माझा अभ्यास होता, टेटचाच केला होता. पण ज्यांचं इंग्लिश मिडियम आहे त्यांनी हिंदी मधून आणि इंग्लिश मधून पाहिजे त्यांना. आत्ता जर गोंधळ घातला तर हिंदी आणि इंग्लिशच्या जर नोट्स तुम्हाला त्या ग्रुपवर जर शेअर होत राहिल्या तर गडबड होते. आम्ही तिथं ग्रुपवर शेअर करणार नाहीत शक्यतो. त्यामुळं तुम्ही त्या सर्च करण्यासाठी 2 ज्या गोष्टी सांगितल्या त्या करा. तर सगळ्याच आहेत तिथं. टेस्ट नंबर 2 टाका ना सर. कशाची? सर्व टाकल्यात ना, 1-2 टाकल्यात, असं का करलात तुम्ही? व्यवस्थित बघा. टेस्ट नंबर 2 टाकल्यात मनीषा ताई, नाहीतर हँड रेस करा, तुमचं माईक चालू करतो. सर, टेट पेपर फर्स्ट साठी इंग्लिशला ऑप्शनल हिंदी आहे का?
त्याच्याविषयी मी चांगला स्टडी करून हे सांगतो कोणाच्या विषयी काय आहे. पण इंग्लिशला कमी करू शकता, हिंदीवर असेल तर खाली मराठी असं काहीतरी करता येतं. ऑल टेस्ट सिरीज अँड मराठी. ते झालं तुमचं मराठीतलं टेस्ट सिरीज. काही ग्रुपवर म्हणतात की TET जे जुने शिक्षक आहेत त्यांच्यासाठी नाही, याबाबत मार्गदर्शन करा. खरं आहे. 2001च्या नंतर लागलेल्या सगळ्यांसाठीच आहे. वयाची 53 वर्ष क्रॉस झाला असेल तर त्यांच्यासाठी नाही. 53 वयाच्या अलीकडे वय असेल तर विजय सर, जिल्हा परिषदला लागलेल्या सर्व शिक्षकांना पण TET आहे यावेळेस, सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबरच्या निर्णयानुसार. मग संघटना काय करतील? गव्हर्नमेंट निर्णय बदलेल का? तर बदलावा, बदलायलाच पाहिजे. 10च्या अगोदर जे लागले शिक्षक त्यांना नसायला पाहिजे असं आपण म्हणतो, पण सर्वोच्च न्यायालय म्हणत नाही ना या घडीला. त्याच्यामुळं परीक्षेबाबतीत बी पॉझिटिव्ह, घाबरू नका. आपण विद्यार्थ्यांना घाबरू नका म्हणतो आणि आपण परीक्षेला घाबरायचं काय? तर TET म्हणजे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा. घाबरू नका, पास सगळे होणार. आणि आजचा मी जो व्हिडिओ पाठवलाय ना TET टेस्ट सिरीजच्या मुलांना, जीतमराम मांझीचा, तो एकदा पहा. पहाड तोडने से तो बडा नाही अखबार निकालना, किती छान वाक्य आहे. एवढा मोठा डोंगर पोखरण्यापेक्षा तर हे TET पास होणं काय अवघड आहे का? अजिबात नाही. तुमच्या मनाला लागू द्या ना. मास्तराला हुशार नाहीत म्हणायला लागले, मनाला लागू द्या, पास व्हा. मी तर असं म्हणतो, अहो ही गव्हर्नमेंट पासची गरज नाही म्हटलं तरी माझं म्हणणं आहे, जिल्हा परिषदच्या शिक्षकांनी TET द्याच. का? दाखवून द्या, देऊ आपण हुशारच आहेत म्हणून. सर आम्ही अभ्यास करावं का? विद्यार्थ्यांना शिकवा. अरे विद्यार्थ्यांना शिकवणं हेच TETचा अभ्यास आहे, बाकी काहीच नाही. जे शिक्षक विद्यार्थ्यांना इमानदारीने शिकवतात तो एकही शिक्षक नापास होणार नाही TET. पण जे शिक्षक वर्गावरच येत नाही, शाळेतच जात नाही, ते नापासच होणार आहे. त्यांच्यासाठी अवघड आहे. जे इमानदारीनं काम करते त्यांच्यासाठी अवघड नाही. तर असो, ते लक्षात घ्या. पॉझिटिव्ह राहा. ज्यांना TET द्यायचीच आहे त्यांना मार्गदर्शन करा सर. उगाच पळ काढणाऱ्या लोकांना उत्तर नका देऊ. अरे बापरे, राईट. तर टेस्ट सिरीज जॉईन केलेल्या मुलांना मी व्हिडिओज वगैरे पाठवले, त्यांनी ते पहा. प्लेलिस्ट पण पहा. गणिताची पण पाठवणार आहे प्लेलिस्ट. विज्ञानाचे प्लेलिस्ट आहेत. शासनाला उत्तर द्यायचे आहेत. बर, ते बघून घेतील, ते त्यांचे ते बघून घेतील. विजय सर, यू कॅन हा कंटिन्यू. सर. हा, थांबा, तुम्हाला स्पॉटलाइट करतो लगेच. कंटिन्यू करा. हो, धन्यवाद सर. आवाज येतो ना माझा? येतो येतो, क्लिअर आहे. मगाशी बोलत बोलत मी तुम्हाला 23 ऑक्टोबर म्हणलं, सॉरी 23 नोव्हेंबरला आपली परीक्षा आहे. एका विद्यार्थ्याने आपल्या मित्राने मेसेज टाकला, बरोबर आहे, 23 नोव्हेंबर ही आपली परीक्षा आहे. सरांनी आता सांगितलं की फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर या दोन्ही विषयांसाठी कसा सिलेबस आहे आणि कोणते कोणते विषय आहेत. मित्रांनो, मराठी ग्रामर या विषयाबद्दल मी थोडंसं आज बोलणार आहे. मराठी विषय हा आपण बालपणापासून, आपण शाळेत ज्यावेळेस गेलेलो आहे त्या दिवसापासून, पहिल्या दिवसापासून आपली मराठी शिकायला चालू झालेली. खरं तर मराठी विषय आपला सगळ्यांचाच एकदम असा परिपूर्ण असायला पाहिजे, कारण आपली मातृभाषा मराठी आहे. मातृभाषा मराठी असल्यामुळं प्रत्येकाला मराठी वाचायला येतंय, मराठी ऐकायला येतंय, मराठी बोललेलं समजतंय. मित्रांनो, कुठलीही भाषा, आता आपण इंटरनॅशनल लँग्वेज म्हणतो इंग्लिश, इंग्लिश जरी शिकायची असली तरी आपल्याला आपल्या मराठीचं ग्रामर आलं पाहिजे. म्हणजे असं म्हटलं जातं की जगातली कुठलीही भाषा जर शिकायची असेल तर आपल्याला आपल्या मातृभाषेचं व्याकरण आलं पाहिजे. म्हणजे आपल्या भाषेचे नियम आणि मूलतत्व आपल्याला माहित नसतील तर आपण दुसऱ्या भाषेचे कधी शिकणार आहेत? याचा अर्थ असा आहे की आपल्याला जर आपल्याला कुठली एखादी जगातली भाषा शिकायची असणार आहे तर आपल्याला आपल्या मातृभाषेचं सगळं पूर्णतः परिपूर्ण मातृभाषा आपल्याला जमली पाहिजे. भाषा शिकणं म्हणजे काय? भाषा शिकणं म्हणजे फक्त त्या भाषेमध्ये बोलता आलं पाहिजे असं आहे का? आता बरेच जण इंग्लिश बोलतात पण त्यांना इंग्लिश मधलं व्याकरण कळत नाही. तुम्हाला माहिती सगळ्यांना बरेच क्रिकेटपटू वगैरे मॅच सामना वगैरे झाल्यावर इंग्लिश मध्ये बोलतात. खरंच त्यांना ग्रॅमॅटिकली सगळे स्टेटमेंट आणि सगळे वाक्यरचना जमत असतील का? ते फक्त स्पोकन मध्ये इंग्लिश शिकले असतील का? या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर उत्तर हे भेटतंय की आपल्याला जर कुठलीही भाषा मुळामध्ये जाऊन शिकायची असेल तर आपल्याला अगोदर आपली मातृभाषा आली पाहिजे. मातृभाषेची व्याख्याच केली जाते की आपल्याला घरामध्ये आपली जी आई जी आपली ती मातृभाषा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अलीकडचा पॅटर्न जर आपण बघितला परीक्षेतला तर तो पॅटर्न खूप बदललेला आहे. आता TETच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर आपल्याला TET द्यायची कशासाठी? आपल्याला 1ली ते 8वीचा शिक्षक होण्यासाठी TET द्यायची.
किंवा 9वी 10वीचा ज्याला आपण माध्यमिक शिक्षक म्हणतो तो शिक्षक होण्यासाठी आपल्याला टीईटी द्यायची. टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ज्याला आपण म्हणतो, शिक्षक होण्याची पात्रता आपल्यामध्ये आहे का हे तपासायला सरकार. आणि ही पात्रता तपासत असताना आपल्याला वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करायचा आणि वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करत असताना आपल्याला आपली मातृभाषा सुद्धा त्या ठिकाणी परिपक्व बनवायची. मराठी व्याकरणामध्ये जर परिपक्व बनायचं असेल मित्रांनो, तर आपल्याला फार मुळामध्ये जावं लागेल. आणि फार मुळामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला आपण इयत्ता पहिलीला आपल्याला ज्यावेळेस आपल्या पहिलीच्या बाईंनी, आपण मॅडमला अगोदर बाई म्हणायचो, आता आपण मिस म्हणतो किंवा मॅडम म्हणतो, परंतु आपल्याला पहिलीला ज्यावेळेस आपण गेलो होतो शाळेमध्ये त्यावेळेस त्या मॅडमनी मराठीचं जे अ पासून आपल्याला सुरुवात केली तिथपासून आपल्याला ग्रामरमध्ये जावं लागेल, म्हणजे वर्णमाला शिकावं लागेल. आणि वर्णमालेपासून आपल्याला पुढे अनेक टॉपिक आपल्याला त्या ठिकाणी पाहावे लागतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जो टीईटीचा पॅटर्न बदललेला आहे तो कसा आहे, तुम्हाला शब्दसंग्रहावरती भर द्यावा लागेल. शब्दसंग्रहावरती बरोबरच तुम्हाला आकलन असेल किंवा उपयोजन असेल. ज्यांचं डीएड झाले त्यांना सगळ्यांना माहितीत, आपल्याला ज्यावेळेस पाठ शिकवायला पाठवलं जायचं त्यावेळेस आपल्याला त्या पाठाच्या पायऱ्या फॉलो कराव्या लागायच्या आहे ना. शिकवायला गेले की अगोदर प्रस्तावना करावी लागायची. प्रस्तावना झाली की म्हणजे ज्या काही टप्प्यात वाद झाली विजय कांबळे सर. काही हरकत नाही, काहीतरी डाऊट थोडासा असेल असं मला वाटतं. रेंज त्या प्रॉब्लेम पण कवितेच्या असू शकतो. खाली कंटिन्यू. प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला बघावे लागतात. म्हणजे कविता पूर्ण वाचून झाल्याच्या नंतर आपल्याला त्या कवितेचा अर्थ समजून घ्यावा लागतो, म्हणजे आकलन करायचे. आणि त्यांनी विचारलेले प्रश्न हे उपयोजनात्मक आहेत. या कवितेला काय शीर्षक द्यायचे. आता मला सांगा, एखादी कविता जर आपण वाचली किंवा एखादा परिच्छेद वाचला, त्या परिच्छेदामध्ये काय कन्सेप्ट दिलेली, काय संकल्पना दिलेली हे आपल्याला बघावं लागेल. म्हणजे अभ्यास करत असताना आपल्याला फक्त ट्रॅडिशनल ग्रामरवरती फोकस नाही करायचं बा. तुम्हाला तिथं उपयोजनात्मक प्रश्न आहेत, तुम्हाला परिच्छेद येणार आहेत, तुम्हाला कविता येणार आहेत, काय तुम्हाला तुमचे जे काही वाक्यरचना आहे ती वाक्यरचना पूर्ण करायची. म्हणजे असलेलं जे काही आपलं ग्रामर आहे त्या ग्रामरचं उपयोजन करायचं आपल्याला. त्या ठिकाणी उदाहरणार्थ आपण जर म्हणलं, समजा 4 स्टेटमेंट दिलेले आहेत, त्या 4 स्टेटमेंटमध्ये असं आपल्याला सांगितलेलं आहे की हे 4ही वाक्य सिक्वेन्सनुसार लावा है ना. सिक्वेन्सनुसार लावा म्हणजे पहिल्या क्रमांकाचं अर्थपूर्ण वाक्य कोणतं असणार आहे का नाही, दुसरं वाक्य कोणतं असणार आहे, तिसरं वाक्य कोणतं, असे 4 वाक्य आपल्याला सिक्वेन्सली लावायचे. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जायले. त्याचबरोबर शब्दसंग्रह महत्वाचा आहे. मराठी व्याकरणामध्ये 50% प्रश्न हे तुम्हाला तुमच्या ट्रेडिशनल ग्रामर म्हणजे वर्णमाला आहे, तुम्हाला जोडाक्षर आहे, तुम्हाला संधी विचारली जाणार आहे, तुम्हाला समास विचारला जाणार आहे, अलंकार विचारला जाणार आहे, वृत्ते विचारले जाणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला ट्रॅडिशनल ग्रामर मधलं 50% आणि 50% शब्दसंग्रहावरती भर द्यावा लागेल. मग तुम्हाला माहिती आहे, अलीकडच्या सरांनी सुद्धा मगाशी उल्लेख केला की मोरा वाळंबे सरांचं पुस्तक अभ्यास सध्या मार्केटमध्ये खूप म्हणजे जुनं पुस्तक आहे. तसं तर पाणीच्या व्याकरणापासून अनेक शिक्षकांकडे आणि अनेक विद्यार्थ्यांकडे पुस्तकं असतात. परंतु नवखा विद्यार्थी ज्यावेळेस मार्केटमध्ये येतो त्यावेळेस मराठीचं पुस्तक कोणतं घेऊ सर ज्यावेळेस विचारतो, त्यावेळेस आमच्या राम सर सारखे आमचे जे मार्गदर्शक आहेत ते सांगतात की मोरा वाळंबे घे. सर आपल्याला सगळ्यांना माहिती की मोरा वाळंबे सरांचं पुस्तक जे आहे ते अतिशय दर्जेदार पुस्तक आहे. आणि त्याच्याही पुढं जर जायचं झालं तर आपल्याला माहिती, सरांनी एक उल्लेख केला की सचिन पाटील सरांच्या सुद्धा नोट्स पीडीएफ मध्ये टाकलेत. अशा अनेक संदर्भ स्रोत आहेत. परंतु या सगळ्या संदर्भ स्रोतांना अभ्यासताना आपल्याला कशावरती फोकस करायचे, 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एक पुस्तक जे काही ऑथेंटिक आहे ते 10 वेळेस वाचलं ना आपण तर आपला अभ्यास चांगला होणार आहे मित्रांनो. म्हणजे मला सांगायचं काय की आज आपल्या भारतामध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः 1600 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. भाषा बोलल्या जातात, आपल्याला किती येतात, आपण किती भाषा शिकायलो, या सगळ्या गोष्टी गौण आहेत. परंतु आपल्याला परीक्षेमध्ये विचारले गेलेले जे काही भाषा आहेत त्यामध्ये इंग्लिश आणि मराठी किंवा काही ऑप्शनल भाषा आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला कोणती भाषा निवडायची ते फिक्स करा. तुम्ही जर मराठी निवडली तर मराठी आता आपल्याला सगळ्यांना माहिती की फर्स्ट पेपरला सुद्धा आहे आणि सेकंड पेपरला सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला 1 ते 5 साठी सुद्धा आहे आणि 6 ते 8 साठी सुद्धा आहे. म्हणजे मराठी विषयाला डावलून तुम्हाला पुढे जाता येणार नाही. बरेच विद्यार्थी इथं जॉईन झालेले बरेच विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेची तयारी इतर सुद्धा करत असतील, जसं की तलाठी असेल, ग्रामसेवक असेल किंवा ज्या काही वनरक्षक, पोलीस भरती तत्सम वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांची तयारी तुम्ही करत असताल मित्रांनो. परंतु त्या सगळ्या परीक्षांमध्ये मराठी आहे.
ना 100 मार्काचा पेपर असेल तर 25 मार्क आपल्याला मराठीचे विचारले जातात. टीईटी सारखा विषय असेल, टीईटी सारख्या पेपरमध्ये तुम्हाला 30 प्रश्न मराठी ग्रामरवरती विचारले जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला मराठी विषयाला डावलून चालणार नाही. मराठी विषयामध्ये परिपूर्ण म्हणजे पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात. आणि स्कोरिंग सब्जेक्ट आहे. आपण म्हणजे इयत्ता पहिलीपासून आपण मराठी शिकलेलो आहे. सगळ्यात जास्त स्कोर तुम्हाला वाढून देणारा विषय कुठला असेल तर तो तुमचा मराठी विषय. आणि मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला परिपूर्ण मार्क्स घ्यायचे असतील तर तुम्हाला टी मिशनच्या माध्यमातून जे काही गायडन्स उपलब्ध होणार आहे किंवा सर सांगतील त्या टप्प्याने जर तुम्ही पुढे गेलात तर निश्चित तुम्हाला त्यामध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. आता बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की मी काय वाचायचं मराठीच. मित्रांनो, फक्त नियोजनात्मक अभ्यास करावा लागणार आहे, कारण कालावधी कमी, अगदी कमी दिवसामध्ये परीक्षा होणार आहे आणि आपल्याला अभ्यास जास्त करावा लागणार आहे. एक कुठलं तरी आपल्याला नियोजन करावं लागणार आहे आपल्याला सिलेबस पूर्ण करण्यासाठी आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. अनेक मी थोडंसं आता इतर विषयावरती न बोलता मी मराठी विषयावरती जास्त बोलतो, कारण सरांनी मला मराठी विषय शिकवण्याची जबाबदारी दिलेली किंवा मराठी बद्दल बोला याच्याबद्दलचा जबाबदारी दिलेली. मित्रांनो, मराठी व्याकरण हा विषय असा आहे की ज्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, कुठलं तरी एक पुस्तक निवडायचं किंवा त्या ज्या काही नोट्स तुम्हाला इथं उपलब्ध होतील या प्लॅटफॉर्मवर त्या तुम्हाला यूज करायच्या. आणि विशेष म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे की 50% ट्रॅडिशनल ग्रामर आणि 50% शब्दसंग्रहावर भर द्यावा लागेल. आता शब्दसंग्रहावरती सांगायची गरज नाही तुम्हाला. एक तर समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, वाक्प्रचार आहे. तुम्हाला 4 शब्द दिले जातील, त्या 4 शब्दापैकी चुकीचा शब्द कोणता आहे व्याकरण दृष्ट्या ते विचारलं जाईल. नाही, तुम्हाला म्हणी विचारल्या जातील, तुम्हाला ध्वनिदर्शक शब्द विचारले जातील. तुम्हाला आता बऱ्याचदा आपण पाहतो की अनेक पुस्तकं मार्केटमध्ये आहेत, अनेक गाजलेली पुस्तकं आहेत, अनेक आत्मचरित्र आहेत, प्रवास वर्णन आहेत, कादंबऱ्या आहेत, कथा आहेत, लघुकथा आहेत. या सगळ्या पुस्तकांपैकी एक पुस्तक तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे आणि त्या पुस्तकाचे लेखक कोण आहे ते विचारलं जाऊ शकते. म्हणजे तुम्हाला अभ्यास करत असताना म्हणजे उदाहरणार्थ सांगितले की पुस्तक परिचय, म्हणजे एका लेखकाचं पुस्तक तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे. म्हणजे हा सगळा पॅटर्न मिळून तुम्हाला 50% शब्दसंग्रहावरती भर द्यावा लागणार आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. त्याच्यानंतर राहिलं ट्रॅडिशनल ग्रामर. तिथं सुरू होती भाषा. है ना. भाषा म्हणजे काय, तर भाषा आपल्या सगळ्यांना संवाद साधण्यासाठी उपलब्ध झालेलं एक साधन आहे. मित्रांनो, पशुपक्षी सुद्धा एकमेकांना बोलतात, परंतु त्यांची वेगळी भाषा आहे. काही नैसर्गिक भाषा असतात, काही कृत्रिम भाषा असतात. संवाद साधायचा असेल तर आपल्याला भाषा लागते. भाषेशिवाय आपल्याला कुठलीच गोष्ट करता येत नाही. इंग्रजी भाषा बघा बरं, आज इंटरनॅशनल लँग्वेज आहे. एका देशाला दुसऱ्या देशाशी ज्यावेळेस परराष्ट्र व्यवहार करायचा किंवा दुसऱ्या देशाशी आपल्याला आर्थिक देवाणघेवाण करायची तर आपल्याला कुठली भाषा सांगितली जाते? इंग्रजी भाषा सांगितली जाते. आपल्या भारतामध्ये जर आपण बघितलं, राज्यामध्ये जी काही देवाणघेवाण चालते किंवा राज्यामध्ये जो काही संवाद चालतो तो हिंदीमधून चालतो. म्हणजे आपल्याला भाषेचा वापर फक्त संवादच आहे. संवाद तर आहेच, पण संवादाबरोबरच आपल्याला व्यापार करायचा असेल, आपल्याला कुठल्याही गोष्टीचा ज्यावेळेस विचारांचे आदान प्रदान करायचे असेल, अशा गोष्टींसाठी आपल्याला भाषा महत्वाची. आणि भाषा हे काय आहे, तर भाषा संवादाचं माध्यम आहे. भाषा हे व्यापाराचं माध्यम आहे. भाषा हे इतर भाषा शिकण्याचं माध्यम आहे. म्हणजे मी आता परत रिपीट करतो की जर समजा एखाद्याला इंग्रजी व्याकरण शिकायचं असेल तर इंग्रजी व्याकरण शिकण्याच्या पूर्वी तुला तुमचं मराठी व्याकरण आलं पाहिजे बाळा. मराठी व्याकरण जर चांगलं असेल तर इंग्रजी व्याकरण शिकायला खूप सोपं जाणार आहे. म्हणून म्हणून मी सांगतोय की मराठी व्याकरण हे आपलं, मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि आपल्या मातृभाषेमध्ये आपल्याला ज्यावेळेस आपल्याला परिपक्वता येते त्यावेळेस आपल्याला इतर भाषा शिकण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी खूप मोठी मदत होत असते. आपला देश खरं तर कितीतरी क्षेत्रफळानं मोठा आहे. लोकसंख्येनं आज जगामध्ये आपण नंबर 1 ला पोहोचलोय. ही काय खूप मोठी अभिमानाची गोष्ट नाही की आपण जगामध्ये सगळ्यात नंबर 1 ला लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पोहोचलोय. नैसर्गिक संसाधन अपुरं पडायला लागलीत आणि आपली लोकसंख्या प्रचंड वाढायला लागली. जमिनीचं प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेमध्ये वाढत नाहीये, मात्र लोकसंख्या वाढायली, जमिनीचं प्रमाण कमी व्हायलंय. त्याला आपण काय म्हणतो की लागवडीखालील क्षेत्र आहे ते कमी होत चाललंय, लोकसंख्या वाढायला लागली, ताण यायलाय नैसर्गिक संसाधनावर. असो, मला सांगायचं काय आहे की आपल्याला आपला देश जर आपण बघितला तर खूप मोठा देश आहे क्षेत्रफळाने. अनेक धर्म आहेत, जाती आहेत, पंथ आहेत, आपल्या देशातल्या वेगवेगळ्या परंपरा आहेत, तरी भारत एक संघ आहे मित्रांनो. आणि या 32,87,263 चौरस किलोमीटर असलेल्या आपल्या भारतामध्ये 1600 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. आपण 5 किलोमीटर अंतर पार केलं तर आपल्याला बोलण्याची पद्धत बदलते. आपण सगळे लातूर साईडला आहेत, लातूर आपल्याला जवळ आहे खूप.
आणि लातूरला जर आपण बघितलं तर खाऊ लागलोय, येऊ लागलोय, पिऊ लागलोय, जाऊ लागलोय असं बोलत जाते. थोडंसं आपण पुण्याकडे गेलो तर आपली भाषा बदलते. पुण्याकडे गेले की थोडी शुद्धता येते. आपले बरेचसे मित्र असतात बघा जे की पुण्याला जातात, महिना 2 महिने राहतात, तिथली भाषा शिकून येतात. ग्रामीण भागामध्ये आपल्या गावामध्ये आले की मग थोडंसं शुद्धता येते त्यांच्या शब्दामध्ये. हा काय आहे, बदल आहे भाषेतला. भाषेला नदीची उपमा का दिली गेली? नदी एका सरळ रेषेमध्ये जात नाही. नदी एका सरळ दिशेनं, एकाच दिशेनं नदी वाहिली असं कधीच नाही आपल्याला पाहायला मिळणार. नदी ही वक्राकार स्वरूपानं का वाहते, वेगवेगळी दिशा बदलत जाते नदी. तशी भाषा आहे. भाषा एकसारखी कुठंच राहत नाही. मराठी असू द्या, मराठी भाषा सुद्धा बोलण्याची पद्धत बदललेली आहे ना. प्रोनाऊन्सिएशन ज्याला आपण म्हणतो, पावला पावलावर बदललेलं आहे. आणि म्हणून भाषेला नदीची उपमा दिलेली आपल्याला पाहायला मिळते. भाषा ही खऱ्या अर्थानं समृद्ध करण्याचं काम जर अलीकडच्या काळामध्ये कोणी केलं असेल तर ते आपल्या संत संप्रदायाने केलेलं आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये असलेल्या वेगवेगळ्या लेखकांनी केलेले. आपल्या देशात विशेषतः महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो, तर वारकरी संप्रदाय असेल, पुढच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये वाङ्मय ज्याला म्हणतो आपण किंवा ग्रंथसंपदा जी आहे ती प्रचंड वाढलेली आहे. बघा तुम्ही, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधली मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. अनेक भाषांना यावर्षी, म्हणजे गेल्या वर्षी अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अभिजात भाषेचा दर्जा मराठीला का मिळाला? कारण आपल्याला माहिती की आपल्या मराठी भाषेचा विस्तार एवढा प्रचंड मोठा आहे. आपल्याला अभिमान असला पाहिजे आपल्या मराठी भाषेचा. मी 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 मराठी बोलतोय आणि मी मराठी माणूस आहे. माझ्या मराठी भाषेचा मला अभिमान असला पाहिजे. याचं कारण काय आहे की मराठी भाषेला प्रचंड मोठा हजारो वर्षाचा वारसा आहे, ऐतिहासिक वारसा आहे. मराठी भाषेचे कितीतरी पुरावे हजारो वर्षापूर्वी सापडलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपल्या भाषेचं जतन केलं गेलेलं आहे. आपल्या भाषेचा अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये विकास व्हावा आहे ना. भारतामध्ये जिथं जिथं एज्युकेशन सिस्टीम आहे त्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये मराठी भाषा सुद्धा शिकवली जावी, यासाठी आपल्याला मिळालेला जो काही अभिजात भाषेचा दर्जा आहे तो सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचा आहे. अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला दिला गेल्यामुळं आपली मराठी भाषा अजून समृद्ध होणार आहे. आपली मराठी भाषा. हा सर. विजय सर, विजय हा सर, सर. सर. मराठी भाषेच्या संदर्भानं मला सर्वांना सांगायचं की विजय सर अंबाजोगाईचे आहेत आणि मराठीतला आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी अंबाजोगाई या ठिकाणी आहे. विवेक सिंधू नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलाय. हो. पासोडी दासोपंतांची समाधी देखील अंबाजोगाईत आहे. अंबाजोगाई हे महाराष्ट्रातलं तिसरं पुस्तकांचं गाव म्हणून घोषित झालेलं आहे. आणि याच्या अगोदरची 2 गावं, अशा प्रकारे मराठीवर पण प्रश्न येऊ शकतो. त्या संदर्भानं पण तुम्ही सर्वांनी चौकस राहणं गरजेचं आहे. तर अंबाजोगाई हे तिसरं गाव आहे जे पुस्तकांचं गाव म्हणून हे झालंय आणि हे तालुक्याचं गाव आहे. हा बीड जिल्ह्यातला तालुका आहे. लातूर पासून फक्त 50 किलोमीटर लांब असलेला, बीड या गावापासून 110 जवळपास 10-20 किलोमीटर लांब असलेला हा तालुका आहे. कंटिन्यू करा सर. हो सर. तर मराठीबद्दल बोलू लागलो मित्रांनो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये अनेक राज्य आहेत. प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे. आपण जर संविधानामध्ये बघितलं आपण तर भाषेविषयी कलम 343 दिलेले आहे बघा. आपल्याला कलम 343 मध्ये वेगवेगळ्या भाषांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर सरांनी आता सांगितलं की अंबाजोगाई पुस्तकाचं गाव बोलले 3ऱ्या क्रमांकाचं. आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं पुण्याला शिक्षणाची पंढरी म्हटलं जातं, तसं अंबाजोगाई हे मराठवाड्याची शैक्षणिक पंढरी मानली जाते. आणि मित्रांनो, तुम्हाला आता मी बराच वेळ झालं पाहतोय की सर एवढं छान गायडन्स करतायत. खरंच मला वाटलं नव्हतं की सर तुम्ही एवढं म्हणजे छान प्लेसमेंट आणि एवढा असं सुंदर असा प्लॅटफॉर्म ऑनलाईनला तयार केलाय. आणि सर सुद्धा अंबाजोगाईमध्ये शिकलेले आहेत. अंबाजोगाईचं शैक्षणिक वातावरण खूप छान आहे. मी थोडंसं आपला विषय कंटिन्यू करतो. मराठी बाबतीमध्ये बोलू लागलो, मराठी व्याकरणाबद्दल बोलू लागलो मी, मराठीचे वैशिष्ट्य सांगू लागलो मित्रांनो. आपल्याला एक विषय माहिती असला पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं 1947ला, 15 ऑगस्ट 1947 आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. त्याच्या पुढच्या काळामध्ये पंडित नेहरूंनी एक सांगितलं होतं बघा, एक वाक्य की 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. इथून पुढच्या काळात आता आपल्या भारताच्या संविधानामध्ये पहिलेच कलम आहे, इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट. भारत हा एक राज्यांचा संघ आहे ना. प्रत्येक राज्यामध्ये एक भाषा आहे, राजभाषा आहे. जसं की आपल्याकडं आपल्याला माहिती आहे की ज्या काही द्रविडियन भाषा आहेत दक्षिणात्य भागामधल्या,
आहे ना, मल्याळम आहे, तेलगू आहे, कानडी आहे, आता तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश या भागातली तेलगू असेल. या भाषा जर आपण बघितल्या तर या भाषा खूप म्हणजे जुन्या भाषा आहेत, द्रविडियन भाषा आहेत. द्रविडियन गटातल्या या भाषा आहेत. या सगळ्या राज्यांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण एक भाषा बोलली जाते. तशी महाराष्ट्राची मराठी भाषा आपल्याला पाहायला मिळते. आणि सांगायचा मुद्दा काय आहे की आपली मराठी समृद्ध झाली. समृद्ध होत असताना यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लेखन झालं. मी तुम्हाला आताशी एक विषय काढला होता बघा की मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यामुळे काय होणार आहे. तर आज भारतामध्ये जे काही वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत, विद्यापीठ वेगवेगळे जे आहेत किंवा उच्चस्त ज्या काही शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आपली मराठी शिकवली जाणार आहे आणि त्या भागामध्ये सुद्धा आपली मराठी शिकली जाणार आहे. म्हणजे मला हे सांगायचंय की आपल्या भाषेला एवढा सन्मान मोठा मिळालेला आहे. एक नाही, मी म्हणू लागलो की पंडित नेहरूंनी 10 वर्ष सांगितलं होतं की आपल्याला राज्यांची निर्मिती करायची नाही, पहिले प्रांत होते. पुढच्या काळामध्ये भाषेचं एवढं महत्व वाढलं की भाषा तत्व स्वीकारून राज्य निर्मिती करावी लागली पुढच्या काळामध्ये. है ना, भाषेचं तत्व एवढं पुढं आलं की आपल्याला माहिती की पोट्टी श्रीराम नावाचा एक आंध्र देशभक्त ज्यावेळेस त्या ठिकाणी उपोषणाला बसला होता, त्यावेळेस त्यांना असं सांगितलं की माझी तेलुगू भाषा बोलणारे मद्रास प्रांतातून आम्हाला वेगळं करा आणि तेलुगू भाषा बोलणारे जे लोक आहेत तो आमचा आंध्र प्रदेश वेगळा करा. म्हणजे भाषेला त्या काळामध्ये त्यांनी एवढं महत्व दिलं की आमची भाषा बोलणारे आम्ही भाषिक आहेत आणि आमचा प्रदेश वेगळा करावा. अशा प्रकारची मागणी पुढे आली आणि त्या आंदोलनामध्ये पोट्टी श्रीरामुलूचा मृत्यू झाला. तात्काळ पंडित नेहरूंना त्यावेळेस भारतामधलं पहिलं राज्य भाषा तत्वाद्वारे पहिलं राज्य तयार करावं लागलं आंध्र प्रदेश. आणि पुढच्या काळामध्ये 1956ला आपलं मुंबई द्विभाषिक राज्य मराठी लोकांचं आणि गुजराती लोकांचं तयार झालं. त्यातून पुन्हा 1 मे 1960ला महाराष्ट्र मुंबईसह वेगळा झाला आणि मुंबईसह महाराष्ट्र वेळेस वेगळा झाला. त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं योगदान खूप मोठं होतं आणि त्यातून आपला महाराष्ट्र पुढे आला आणि महाराष्ट्रातली मराठी भाषा जी आहे ती मराठी भाषा हळूहळू समृद्ध होत गेली. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपली मराठी भाषा जी आहे हिचा मूळ पाया जर आपण बघितला किंवा मराठीची जी काही जननी मानली जाते संस्कृत आणि प्राकृत है ना, संस्कृत भाषा ही फार जुनी भाषा आहे मित्रांनो. मराठीचा उगमच खऱ्या अर्थानं संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून झाला. तसं तर भारतातल्या सगळ्या जुन्या भाषांमध्ये तमिळ आणि संस्कृत भाषेचा उल्लेख केला जातो. भारतातली सगळ्यात जुनी भाषा कुठली असेल तर ती तमिळ भाषा आहे. म्हणजे मी आता सांगितलं ना की द्रविडियन गटातल्या ज्या काही 4 भाषा सांगितल्या जातात ना, तेलुगू असेल, तमिळ असेल, मल्याळम आणि कानडी, या द्रविडियन गटातल्या ज्या भाषा आहेत त्या भारतातल्या द्रविडियन गटातले द्रविडियन लोक फार हुशार होते. आजही आपण जर बघितलं ना तर आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त हुशार लोक जर कुठं असतील तर ते दाक्षिणात्य भागात आहेत. आणि त्या लोकांनी हिंदीला स्वीकारलं नाही अजूनही. ते लोक इंग्लिशमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बोलतात आणि इंग्लिश म्हणजे आणखीन एक उदाहरण सांगतो की शेफ सर, परदेशातून भारतामध्ये सर्वात जास्त पैसा जो येतो ना तो केरळ राज्यामध्ये येतो. आणि त्या केरळ राज्यामध्ये एज्युकेशनल पॉलिसी एवढी जबरदस्त आहे आणि तिथली जी काही शिक्षण पद्धती आहे ती विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती आहे. आपण सुद्धा आपल्या राज्यामध्ये आता टीईटी आपण देणार आहे. आपल्याला शिक्षक झाल्यावर विद्यार्थी केंद्रित करायचं आहे. विद्यार्थ्याला आपल्याला सर्वंकष डेव्हलपमेंट द्यायची. म्हणजे विद्यार्थ्याला आपल्याला मातृभाषेमध्ये जर समृद्ध करायचं असेल तर शिक्षक सुद्धा तेवढा सक्षम असला पाहिजे मराठीमधला. आता आपल्याला माहिती प्राथमिक शिक्षक झाल्यावर तुम्हाला मित्रांनो 1ली ते 5वी पर्यंत सगळे विषय म्हणजे त्या ठिकाणी गुत्तेवारी पद्धती असते प्राथमिक शिक्षकाला. आता संस्थेवरती कसं वेगवेगळं संस्थेवरती थोडी सिस्टीम वेगळी असते, परंतु तुम्ही जर जिल्हा परिषदला शिक्षक झालात आणि समजा तुम्हाला 1लीचा वर्ग भेटला तर तुम्हाला 1लीच्या विद्यार्थ्यांना सगळे विषय शिकवायचे आणि त्या विषयामध्ये तुम्हाला मराठी विषय सुद्धा शिकवायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1लीला आलेला विद्यार्थी जो असतो त्या विद्यार्थ्याला मराठी मधल्या कुठल्या कन्सेप्ट कुठल्या क्षमता त्या ठिकाणी निर्माण झाल्या पाहिजे याचा विचार शिक्षकांना केला पाहिजे. किती शब्द संग्रह 1लीच्या विद्यार्थ्यांमध्ये तयार झाला पाहिजे, म्हणजे 1लीच्या विद्यार्थ्यांना किती शब्द पाठ केले पाहिजे, त्याला किती मराठीतले शब्द ज्ञात असले पाहिजेत, हा सुद्धा ठोकताळा शिक्षकाला पाठ असला पाहिजे. आपण ज्यावेळेस टीईडीची परीक्षा देणार आहे त्यावेळेस तुम्ही शिक्षक आहेत आणि शिक्षक म्हणून तुम्हाला कुठल्या गोष्टी करायच्यात, कुठल्या गोष्टी फॉलो करायच्यात असेच प्रश्न आहेत मित्रांनो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर मानसशास्त्राचा एखादा प्रश्न तयार करायचा असेल तर मानसशास्त्रामध्ये तुम्ही शिक्षक म्हणून काय निर्णय घेणार आहेत तिथं वर्गामध्ये, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. एखादा विद्यार्थी दररोज गैरहजर राहिलाय, मग तो एका दिवशी आला आणि मग शिक्षकाने त्याला बदललं, तू काल शाळेत का आला नाहीस, एवढे दिवस शाळेत का आला नाहीस, असं जमणार आहे का?
तर म्हणजे तुम्ही काय करणार ऍज अ टीचर म्हणून तुम्ही कुठला डिसिजन घेणार आहेत, अशी परिस्थिती असेल आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही शिक्षक म्हणून काय डिसिजन घेणार आहेत, असे प्रश्न तुम्हाला टीईटी मध्ये विचारले जातात. आणि म्हणून तुम्हाला अभ्यासाबरोबरच तुमची बौद्धिक क्षमता आहे ना, विचाराची पातळी सुद्धा वाढवावी लागणार आहे. आता खरं तर राम शेफ सरांचं वाचन एवढं छान आहे, मला माहिती आहे सर, खरं तर आमचे गुरु शेफ सर, आणि सरांनी अनेक विद्यार्थी घडवलेले. खरं तर माझ्यासारखा विद्यार्थी आणि माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी रामशेफ सरांनी घडवलेले, त्यांना सुद्धा माहिती की आपल्याला शिक्षक म्हणून जी भूमिका पार पाडायची, ती भूमिका पार पाडत असताना आपल्याला कुठले कौशल्य आपल्यामध्ये विकसित करायचे. पहिली गोष्ट, आपण शिक्षक म्हणून काम करणार आहेत मित्रांनो, आणि शिक्षक हा सगळ्यात इमानदार माणूस असतो. कुठल्याही गावामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला आपल्याला शिक्षकाला एवढा मान सन्मान दिलेला पाहायला मिळतो. कारण एखादं खेडपाडं असू द्या, त्या एखाद्या गावामध्ये छोट्याशा नोकरदार लोक कोण येणार आहेत, सगळ्यात पहिला माणूस शिक्षक येतो. आणि गावातले सगळे लोक शिक्षकाला त्या मानतात. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये असलेल्या शिक्षकाला कुठल्याही गोष्टी गावातले लोक जाऊन का विचारतात, कारण त्यांना शिक्षकावरती विश्वास असतो, भरोसा असतो. गावातल्या लोकांचा भरोसा आहे, तर मग त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला काम करायचं. खरं तर आपल्याला जे काही टीईडीची येणारी परीक्षा द्यायची, त्या परीक्षेमध्ये परिपूर्ण मार्क्स घ्यायचे असतील तर सगळ्या विषयांना महत्त्व द्यावं लागणार आहे. तुमचं ग्रॅज्युएशन कशामध्ये झालेलं आहे त्यानुसार तुम्हाला अभ्यास विषयांचा करायचा आहे. सरांनी मगाशी सांगितलं की तुमचं बीएससी असेल तर तुम्हाला गणित बुद्धिमत्तेवरती फोकस करावं लागेल. आता मराठी तर सगळीकडेच आहे मित्रांनो, पहिल्या पेपरला पण आहे, दुसऱ्या पेपरला पण आहे. म्हणजे मराठीपासून तुम्हाला सुटका मिळणार नाही, आणि मराठीपासून तुम्हाला सुटका तर मिळणार नाही, परंतु मला मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळतील यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. कालावधी कमी है ना, आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही आलात आणि इथून तुम्हाला जास्तीत जास्त कसं जास्तीत जास्त प्रश्न तुमचे बरोबर येतील आणि जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळवता येतील, यासाठी सरांची टीम आणि सर खूप चांगले प्रयत्न करतील, हा मला विश्वास आहे. आता मराठीच्या बद्दल अजून सांगायचं झालं, तुम्ही आता सांगितलं की मराठी ही संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून पुढे आलेली आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की एखादी भाषा ज्यावेळेस तयार होत असते त्यावेळेस त्या भाषेवरती इतर भाषांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेला असतो. आपण पाहतो ना की मराठीमध्ये इंग्रजी शब्द आलेत. आता लांब कशाला ऍ आणि वा इंग्रजी स्वर आलेत है ना, ऍ आणि इंग्रजी, ऍ आणि अ इंग्रजी स्वर आलेत है ना. अरविंद मंगळूकरांनी मराठीमध्ये या वर्णमालेमध्ये या दोन वर्णांना स्थान दिलेले. कशासाठी आले? एखादा व्यक्ती म्हणतो का कधी की मला दवाखान्यामध्ये दाखल केले? तो काय म्हणताय, मला दवाखान्यात जायचंय असं म्हणतो का? काय म्हणतो, तुम्हाला ऍडमिट करायला सांगितले. एखादा आपला नातेवाईक असेल आणि त्याला ऍडमिट केलं असेल तर कोणी म्हणणार नाही की माझ्या नातेवाईकाला दवाखान्यामध्ये दाखल केले, तो म्हणतो ऍडमिट केले. ऍडमिट केले, ऍडमिट शब्दातला पहिला स्वर आहे ऍ. ऍडमिट 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 केले या शब्दातला हा जो काही ऍडमिट शब्द आहे याच्यातला ऍ हा जो काही वर्ण आहे तो इंग्रजी वर्ण आहे. म्हणजे मला सांगायचं काय की कानडी भाषेचा असेल, गुजराती भाषेचा असेल, हिंदी भाषेचा असेल है ना, संस्कृत कितीतरी घटक मराठीमध्ये आले, जशाला तसे आलेले, काही बदल करून आलेले. म्हणजे मराठी भाषेवरती आपल्याला पाहायला मिळतं की इतर अनेक भाषांचा प्रभाव पडलेला आहे. मराठी समृद्ध होत असताना इतर भाषांचा सुद्धा परिणाम आपल्याला झालेला पाहायला मिळतो. म्हणजे आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की मराठी शिकायची तर मराठी व्याकरण शिकत असताना आपल्याला एक ट्रॅडिशनल ग्रामर शिकायचंय, त्याचबरोबर शब्दसंग्रह शिकायचा आहे, त्याचबरोबर आपल्याला इतर वाचन सुद्धा करायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत झालेल्या टीईटीच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षांचे आलेले प्रश्नसंच आणि त्यात मराठीचे आलेले प्रश्न हे सगळे तुम्हाला पाठ पाहिजेत. तुम्ही उद्या परीक्षेला जायलात आणि आदल्या दिवशी तुम्हाला आतापर्यंत आलेल्या सगळ्या टीईटीचे मराठीचे क्वेश्चन पाठ करायचे. म्हणजे मी मराठी बद्दल बोलतोय, सगळे पेपर तुम्हाला सोडवायचे होते. म्हणजे टीईटीचा पेपर देत असताना अगोदरचे सगळे टीईटीचे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करून ठेवलेले पाहिजेत. एक ना एक प्रश्न आलेला तुम्हाला पाठ असला पाहिजे, कारण काही प्रश्न रिपीटही होऊ शकतात. आता पोलीस भरतीचं जर आपण बघितलं, आता आपल्या लातूर साईडला अंबाजोगाईला पोलीस भरतीचं थोडं वातावरण आहे सर. 50% प्रश्न रिपीट होतील पोलीस भरतीचे. टीईटीचं सुद्धा आहे काही प्रमाणामध्ये, मी म्हणत नाही 50% प्रश्न रिपीट होणार आहेत, परंतु 10% जरी प्रश्न रिपीट झाले मित्रांनो तरी तुमचे किती प्रश्न बरोबर येणार आहेत? आणि म्हणून मला एकच सांगायचं तुम्हाला की आतापर्यंत, आता मी 2014चं टीईटी पास आहे सर. टीईटी 2013 पासून जी लागू झालेली त्याच्यानंतरचे जेवढे काही प्रश्नसंच आहेत सगळे प्रश्नसंच झाले पाहिजे. बरं संख्या जास्त असेल आणि कालावधी कमी, बरं 2 दिवसाला एक पेपर सोडवा तुम्ही, एका दिवसात होत नसेल तर शक्यतो दररोज एक प्रश्न पेपर सोडवलाच पाहिजे. जे मोठमोठे कॉलेजेस आहेत, ज्या काही मोठमोठ्या इन्स्टिट्यूट आहेत ज्या रिझल्ट देतात
ते फक्त आणि फक्त प्रश्नसंचावरती फोकस करतात. त्यांचा सिलेबस फार लवकर शिकून होतो. मोठे मोठे, आता मी नाव घेत नाही कुठल्या कॉलेजचं, काही नामांकित कॉलेज सर, की दिवाळीपर्यंत त्यांचा सिलेबस संपतो आणि दिवाळीच्या नंतर फक्त आणि फक्त प्रश्नसंचावरती ते काय करतात, फोकस करतात. जास्त जास्त डोकं लावायची गरज नाही. आपल्याला दररोज एक प्रश्नसंच सोडवता आला पाहिजे. एक पेपर जर दररोज सोडवला मित्रांनो, तर मला असं वाटतंय की आपल्याला 23 नोव्हेंबर पर्यंत किती प्रश्न पाठ होतील, प्रश्नाची संख्या काढा. दररोज दररोज 150 प्रश्न जर तुम्ही पाठ केले पेपरच्या माध्यमातून, आता अभ्यास करताना तर अनेक प्रश्न पाठ होणार आहेत, पण पेपर प्रश्नसंच सोडवताना दररोज प्रश्न जर पाठ झाले, 23 पर्यंत किती प्रश्न पाठ होणार आहेत त्याचा विचार करा. आणि त्यातल्या मराठीचा विचार करा. मराठीमधले दररोज तुम्ही जर 30 प्रश्न पाठ करताय, तर 23 नोव्हेंबर पर्यंत नुसते प्रश्न किती पाठवलेत ते बघा. आता विषय सिलेबस आहे, सिलेबस तर आपण कम्प्लीट करूया. सिलेबस तर आपण वाचणारच आहे, दररोज पुस्तक असेल किंवा तुम्ही ते रीडिंग करणारच आहे. मला सांगायचं हे की आपल्याला फोकस करायचे पेपरवरती, प्रश्नसंचावरती. त्याचं कारण काय, ज्यांचा रिझल्ट आलाय, जे टीईटी पास झालेले, जे TAIT मध्ये सक्सेस झाले, त्या विद्यार्थी मित्रांनी फक्त आपण पेपर अनालिसिस कसं केलंय ते बघा. पेपर अनालिसिसवर त्यांनी भर दिलेला आहे. पेपर सोडवला, माझे कुठं प्रश्न चुकलेत, कोणता प्रश्न चुकलाय, का चुकलाय, आणि हा चुकला नाही पाहिजे पुढच्या कालावधीमध्ये, याच्यावर स्वतःनं स्वतःशी चर्चा केली पाहिजे. तर आपल्याला त्या ठिकाणी पेपरमध्ये चांगले मार्क्स पडणार आहेत. आणि मराठीचा विचार आला तर मराठीमध्ये तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. तुम्ही फक्त दररोजचे दररोज जे काही लेक्चर आपले होणार आहेत किंवा मराठीचं जे काही सेशन आपलं होणार आहे ते दररोज अटेंड करा. मी जास्तीत जास्त सरांनी जर मला मराठी शिकवण्याची तुम्हाला संधी दिली या प्लॅटफॉर्मवरती, तर निश्चित मराठीमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स कसे पडतील आणि जास्तीत जास्त चांगलं मार्गदर्शन तुम्हाला कसं मिळेल, यावरती मी 100 नाही 101% काम करेल. फक्त मला तुम्ही जर संधी दिली, मला एवढंच सांगायचं की तुम्हाला मार्क्स मिळवायचे ना, तर कुठली तरी स्ट्रॅटेजी तयार झाली पाहिजे. एका विशिष्ट स्ट्रॅटेजीने तुम्ही त्या गेलं पाहिजे, नाही तर विजय, अभ्यास करायला. हा सर. तुम्ही तर लाईव्ह घेणारच आहात. त्या हो तत्पूर्वी तुम्ही जे उल्लेख केला, तर असं मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका असलेला आणि सराव प्रश्नपत्रिका असलेले पुस्तकं मार्केटमध्ये खूप आहेत. हो आपल्याला मला बरेच जणांनी मार्क काय केलंय, सकाळपासून बरेच जणांनी हे केलंय किंवा सर, मी स्पॉटलाइट करतो एक वेळेस, हो की या प्रश्नपत्रिका पाठवा सर, या प्रश्नपत्रिका पाठवा. मी का पाठवत नाही, तयार आहे तुमच्या माहिती असतो. गेल्या वर्षी टीईटी दिलेल्या मुलांना माहित आहे की हे सगळ्या प्रश्नपत्रिका मी पाठवल्यात वर्ष व्हायच. तर विजय कांबळे सर, तुम्ही म्हटलात तसं तुम्ही यांची प्रॅक्टिस पाठीमागच्या वर्षात काय आले प्रश्न बाबा, 2013ला पेपर फर्स्टला तेव्हा काही, आज 30 प्रश्न आज रात्री आपण घेऊया, असं प्लॅनिंग तुम्ही स्वतः करायचे. आणि तुम्ही कधी लाईव्ह सेशन घेणार आहे ते सांगा, लगेच लाईव्ह सेशन तुमची लावायला आपण सुरुवात येस. करणार. जर समजा तुम्ही म्हणलात सर मी आज 2013ची प्रश्नपत्रिका मराठी घेतोय, घेणार आहेत आपण, हो किंवा हो सर मी आज शिकवणार आहे त्यांना सर्वनाम नाम प्रवन काय असेल ते, तेव्हा ते आपण हे करणार आहे. किशोर सरांचं पण मराठी खूप छान आहे, तुमचं पण आहे, तुम्ही पण 8 वर्ष झालं शिकवताय. तर हे सराव प्रश्नपत्रिका हे 2, 6वी ते 8वी असं कोणतं पण, हेच प्रकाशन नाही, हे प्रकाशन दाखवणं हे आमचं चूक आहे. कोणतंही हो प्रकाशन घ्या, ते कोणतेही सगळे प्रकाशन चांगले असतात, कोणालाच नाव ठेवायचं नाही, कारण की सगळेजण विद्यार्थ्यांचं चांगलं व्हावं, कल्याण व्हावं, त्यांना मदत व्हावी म्हणून काम करतात. दुसरी गोष्ट, रात्रीच आम्ही सांगितले की हे सगळे परीक्षा परिषदेच्या वेबसाईटला विजय सर एकदा हा व्हिजिट सर. करा, व्हिजिट करा आणि डाउनलोड, आणि सेंड ग्रुपवर, हे एकदा तुम्ही सर्वजण लक्षात घ्या, करा. मी तर माझ्या वेळेनुसार हे पाठवल. आजपासून घ्या सर सराव. बघा सर, विजय सर, ते विद्यार्थी म्हणतायत आजपासूनच घ्या, आज संध्याकाळचं सेशन घ्या असं मराठी असं ते म्हणतायत. तुमची तयारी असेल तर लावायला हरकत नाही, मला काही अडचण नाही. हं. उद्या परवा दिवशी पासून तर गणिताचं तर सरांनी सांगितलेलं आहे की सोमवार किंवा मंगळवार आपण चालू करूयात. मानसशास्त्राच्या मॅडमला पण बोललेलो आहे, त्यांनी पण सोमवार किंवा उशीर झाला तर मंगळवार असं बोलले. तर मग सर्वांना परत विनंती करतो की जॉईन टेस्ट सिरीज ग्रुपला जॉईन करा. इथं मटेरियल पण मिळतं, लाईव्ह सेशनच्या लिंक तर तुम्हाला मिळतातच. महत्वाचं म्हणजे आपण टेस्ट सिरीज मधल्या टेस्ट सिरीज पण हे सॉल्व्ह करतो. विजय सर, यावर्षी नव्यानं काही टेस्ट सिरीज तुम्ही स्वतः पण बनवा या विद्यार्थ्यांसाठी. येस आमच्याकडे जुन्या तर आपल्या आहेतच, ती पण एकदा येस येस. स्ट्रॅटेजी काय आहे टेस्ट सिरीजची पहा, आणि तुम्हाला जे महत्वाचे वाटते ते प्रश्न मग PDF स्वरूपात असू द्या, गुगल फॉर्मच्या स्वरूपात असू द्या, तुम्ही पण 20-20 प्रश्नांच्या किमान 30 टेस्ट बनवून आपल्या मिशनच्या विद्यार्थ्यांना पाठवा, त्यांना 100% त्याची मदत होईल.
येस येस, सेशन नक्की. जास्त लांबू नये म्हणून विजय सर आपल्याला थांबावं लागत. तुमची इच्छा असेल तर आपण हे सेशन आणि उद्या थांबूया. आज संध्याकाळी 9ला तुम्ही जर घेऊ शकत असाल तर विचार करून नंतर सांगा. तर आपण ते ओके. सेशन संध्याकाळी पुन्हा एकदा पाऊण तासाचं 40 मिनिटाचं किंवा 1 तासाचं संध्याकाळच्या ह्याच्यामध्ये लावूया. इथं आता आलेली विद्यार्थी संख्या ही अर्धी पण नाही. रात्री आपल्याकडे 195च्या जवळपास काहीतरी संख्या गेलेली होती. आपल्या मिशनच्या टेस्ट सिरीजच्या ग्रुपला 300 प्लस आहेत स्टुडंट आज आत्ता ताबडतोब. आणि आज रात्री 12 पर्यंत तुमचे मित्र मैत्रिणी कोणी राहिले असतील तर बॅच सेकंडला प्रवेश चालू आहेत. 499 मध्ये नाममात्र शुल्क टेस्ट सिरीजचं आहे. लाईव्ह क्लास सगळे फ्री असणार आहेत. तुम्ही काळजी करू नका. आणि तुम्हाला म्हटलं तसं आम्ही कोणतेही सगळे म्हणजे क्लासवाले नाहीत. विजय सरांचे स्वतःचे क्लास फॉर्म आहेत अंबाजोगाईत. पण मिशन टीम म्हणजे कोणता क्लास नाही. क्लास नाही म्हणजे ते त्यांचा व्यावसायिक क्लास असा कोणताही नाही. इथं शिक्षक आहेत सगळे जिथले शिकवतात महाराष्ट्रातले आहेत हे सगळीकडले. तुम्हाला म्हटलं तसं वर्धा जळगावला तर जिल्हा परिषदला 2 टीचर जॉईन आहेत. मी स्वतः लातूरमध्ये जॉईन आहे. अजून तुम्हाला शिकवणारे काही सेट नेट क्वालिफाईड असतील लोक ती जॉईन आहेत. ते तुम्हाला शिकवणार आहेत, तुम्हाला मदत करणार आहेत. शिकवणार आहेत म्हणजे मदत करणार आहेत, दुसरं काय नाही. आणि आताच एका ताईने सांगितलं होतं की मी सर 5वी आणि 8वी स्कॉलरशिपला शिकवते, पुरेसं आहे का? खरं सांगू का, 8वीच जर तुम्हाला मराठी चांगलं जमत असेल, पाठीमागच्या प्रश्नपत्रिका जर तुमच्याकडे 8वीच्या असतील आणि त्या जर येस. ताई तुम्ही फडके प्रकाशन किंवा आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या प्रश्नपत्रिकाचा अभ्यास केला असेल तर मराठीसाठी तर पुरेसे आहे, गणितासाठी पुरेसे आहे, इंग्रजीसाठी सुद्धा पुरेसं आहे. स्कॉलरशिप आणि ज्या ताईंनी टाकलं होतं त्या ताईंनी प्लीज मला काय करा, व्हॉट्सअप करा एकदा. आणि जर तुम्हाला तुमच्या स्कॉलरशिपच्या ह्याच्यातलं 2-4 टॉपिक्स आपल्या मिशन मध्ये जर लाईव्ह सेशन मध्ये घेता आले तर खूपच छान होईल. टेक्नो सेल्वी तुम्ही पण होताल. 5वीचं 8वीचे पुस्तकं खूप चांगले आहेत. आधी कोणते बुक काय करायचे डाऊट घेऊ, एक दोनच डाऊट घेऊ आणि वेळेअभावी आपल्याला थांबावं लागेल. हा, विजय सर आहेत आपल्यासोबत, आजपासून घ्या सर सराव, ते नंतर सांगतील आपल्याला. आधी कोणतं बुक दाखवलं सर प्लीज. ही पब्लिसिटी होईल. कोणतं का असं नाही पुस्तक, मी काय दाखवलं कोणतं पुस्तक दाखवलं हे महत्वाचं नाही. मी हे सांगितलं की मार्केटमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका अवेलेबल असतात. जावा मग तिथं सरनं जे सांगितले तेच घ्या किंवा हे दाखवले ह्यांचे प्रचार आणि प्रसार नका करू. हे मला चांगलं वाटलं तेच तुम्हाला चांगलं वाटावं असंही काही नाही. त्याच्यामुळं मी सांगितलं स्कॉलरशिपची पुस्तकं घ्या, मार्गदर्शिका महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे का नाही, ह्या मार्गदर्शिका अशा असतात. आणि या आता ही कसं मराठी गणित ही 5वी सोपं आहे ना. या मार्गदर्शिका अशा 4 मार्गदर्शिका आहेत. 4ला 4 तुम्ही मार्गदर्शिका घ्या ह्या 5वीचं. समजा आता हे प्रॉपर आम्ही गणित शिकवतो, याच्यातलं इंग्रजी शिकवतो. बुद्धिमत्ता नाही, विजय सर चुकून बोलले. गणित बुद्धिमत्ता, गणित बुद्धिमत्ता नाही, फक्त गणित आहे पेपर 1ला. आणि पेपर 2 वाल्याला सायन्स मॅथ असतं 60 मार्क. अभ्यासक्रमासाठी चालेल. 4 मिनिटाचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो व्हिडिओ बघा. पेपर फर्स्ट मध्ये काय, पेपर सेकंड मध्ये काय ते समजून घ्या. तसं काही डाऊट असेल तर पुन्हा एकदा मला व्हॉट्सअप करा. तुम्हाला व्हॉट्सअपवर नाही उत्तर मिळालं तर काळजी करू नका, मी लाईव्ह सेशन मध्ये येऊन सांगत जाईल. संध्याकाळपर्यंत तुम्हाला उत्तर मिळतं. विजय सर थांबूयात का मग आज आता? हो, नक्की. सर म्हणजे लेक्चर कसं वाटलं ते एकदा 1-2 विद्यार्थ्यांना म्हणजे कमेंट करू द्या, म्हणजे आपल्याला मला लक्षात येईल की मी व्यवस्थित बोललोय का नाही. येस येस. आणि जर कुणाला काही बोलायचं असेल तर हँड रेस करा. विजय सरनं जसा हँड रेस केलाय ना तसा आता मी समजा माझा हँड रेस करायचा असेल तर माझ्या नावावर टच करणार मी आणि तिथं रेज हँड नावाचा असा ऑप्शन दाबणार की हा माझा रेज हँड झाला. हा, दीपक सरला बोलायचंय. दीपक सर बोला, तुमचं माईक चालू करा. तुम्हाला रिक्वेस्ट आली बघा चालू करण्याची माईक. हा सर. सर नमस्कार सगळ्यांना. सर हॅलो. हा, बोला बोला सर, बोला. हॅलो. हा, सेशन पण वाटलं सर, चांगलं माहिती सांगितली तुम्ही आणि खूप मस्त मस्त वाटलं, खूप छान. थँक्यू सर. पहा अजून बघा कुणाला काय डाऊट विचारायचा असेल, विजय सरला बोलायचं असेल तर बोलू शकता. आणि जास्त त्रास देऊ नका. या नंबरवर पण कॉल करू नका. तुम्हाला हे नंबर खास या जॉईंट टेस्ट सिरीज साठी दिलाय. मॅडम पण मला म्हणत होत्या की सर तुमचं काम, सर मॅडम म्हणजे मिसेस बरं का,
त्यामध्ये तुमची कामं करता करता ही लेकरं बाळ सांभाळून सर्व संसार सांभाळून मला सुद्धा कॉल घेणं होत नाही. त्यांना 200च्या वर कॉल, यांना पण, मला तर हजारात कॉल, कधी पण ह्या परीक्षेच्या काळामध्ये, एरवी नाही. हा, तर त्रास होणार नाही असं बघा. कॉल कट केला तर नाराज होऊ नका. लाईव्ह सेशन मध्ये येऊन तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळतील. व्हॉट्सअप करून ठेवत जा. बर, खूप छान माहिती सांगितली सर. कमेंट बघा तुम्ही एकदा, तुम्ही वाचू शकता कमेंट आणि सांगू शकता. चांगले मार्गदर्शन, थोडी भीती कमी झाली. पूर्ण कमी करतील विजय सर, नक्की करतील ते. खूप छान, थँक्यू. बर, चला, म्हणजे आता चॅट चॅट वापरायला चांगलं शिकलात ते. खूप छान, चांगलं वापरा चॅट. चॅट बॉक्सचा वापर चांगला करा सर. मराठी भावात अतिशय उत्कृष्ट. एक जणांनी विचारलं होतं काहीतरी मराठी आणि इंग्रजी संदर्भानं काहीतरी होता एक प्रश्न. सॉरी, चला, त्यांनी व्हॉट्सअप करून ठेवा. जर ज्यांना उत्तर मिळालं नाही त्यांनी व्हॉट्सअप करून ठेवा, किंवा रात्रीच्या ह्याच्यामध्ये पुन्हा चॅटबॉक्सचा वापर चांगल्या प्रकारे करा. थांबूयात विजय सर. विजय सर धन्यवाद. हे सेशन खूपच छान छान झालं. थँक्यू. आजच्यासाठी थांबूया. उद्याच्याला नाही, सॉरी, आज रात्री 9 वाजता ज्यांचं कोणाचं सेशन असेल त्यांच्या सोबत आपण भेटूया. जर कोणाचं सेशन नसेल तर तसं तुम्हाला कळवलं जाईल. विजय सरचं जर असेल तर त्यांचं पण नाव ठेवून कळवलं जाईल. चला, बाय बाय, सी ओके. टेक केअर, हॅव अ नाईस डे, एन्जॉय युअर डे. असं म्हणण्यासाठी तुम्हाला सर्वांचे माईक चालू करून देतो. 1 मिनिटासाठी माईक तुमचे चालू झाले. बाय, सी टेक केअर. चला, एंड करतो बाय मीटिंग. बाय बाय, बाय बाय. एंड करतो मीटिंग.